श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला। पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले। या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सम्यक फाउंडेशन प्रणीत श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांच्या जिल्हा शाखेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी माननीय जिल्हा परिषद कार्यालय येथे मोर्चा आयोजित केलेला होता। याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान 15,000 रुपये मानधन आम्हाला मिळाले पाहिजे। त्याचप्रमाणे ज्या दुर्घटना घडतात त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 20 लाखाचं विमा संरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे प्रकार घडत आहेत तेव्हा कोणी येतं त्या कर्मचाऱ्याला कमी करतं। आमचा कर्मचारी 15-15, 16-16, 20-20 वर्षापासून काम करत आहे, तर अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामून काढण्यात येऊ नये आणि जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सेंट्रल किचन पद्धत सुरू केलेली आहे ती तात्काळ शासनाने रद्द करून, कारण सेंट्रल किचनमध्ये सगळ्या 10-12 शाळांचा भात एका ठिकाणी शिजवला जातो। सकाळी 7 वाजता शिजवलेला भात दुपारी 1 वाजता दिला जातो। याची कुठल्याही प्रकारे गुणवत्ता तपासली जात नाही। उद्या याच्या विषबाधेमुळे जर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण? घटना घडून जाईल, नंतर निषेध व्यक्त होईल, भरपाई मिळेल, पण ते बालकं ज्या घरातली जातील त्यांचं काय? म्हणून ही जी विषारी पद्धत आहे सेंट्रल किचन पद्धत ही तात्काळ शासनाने बंद करावी आणि पूर्ववत जे कर्मचारी तिथं आहार शिजत होते त्यांना सुद्धा शिजवण्यात यावा। या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। तसं माननीय लेखाधिकारी साहेब यांनी संबंधित सेंट्रल किचन पद्धत रद्द करण्यास आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा शेवटपर्यंत चालूच राहील। धन्यवाद। या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे, राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनावणे, शीतल दळवी, कावेरी साबळे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, विद्या अभंग, मेजबीन सय्यद, अश्विनी दळवी, छाया भूमकर, बाबासाहेब गोरडे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।